सचिनजी मांडे आणि अजून कोण दादा बोलला दिनेशजी पाटील आणि पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो ढवलेपाडा टीमला नक्कीच आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि या दोन्ही पॅकरला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं तसेच सतीशभाई पाटील माजी उपसरपंच गुरुराम पंचायत बेलवली वारदोली अतिशभाई माळुसऱ्या तसेच आमचे योगेशदादा पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं शेखरदादा माळी आणि अक्षयभाई चव्हाण यांचे इथे आगमन झालंय त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो कल्पक गायकर आपण यायचं हॅलो धन्यवाद दिनेश सर अर्थातच बंधू आणि गीतेशजी सार्डेकर चला मॅच त्वरित चालू करा जास्त वेळ घेऊ नका गावदेवी बेलवली वेळेच्या बाबतीत सहकार्य करा हीच एक विनंती असेल जे हनुमान डवळेपाडा स्वर्गीय जयवंत मामा तरे जे हनुमान डवळेपाडा हा संघ मैदानात उतरलाय सलामीची जोडी सचिन केवणे आणि सुनील केवणे आणि त्याच्या साथीला आहे तो हर्षद माफी असावी हर्षद कामरी हर्षद केवणे आणि सुनील केवणे ही सलामीची जोडी आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो अजय पाटील 4 षटकांचा सामना असेल एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे वेस्ट साइड साठी रनआउटसाठी आणि व्हाईट बॉल साठी देखील पहिलाच बॉल बॅटच्या आतमधले कडा घेतले अजय पाटील बाईकवीर खरं तर सुनील केवणे सचिन केवणे या ढवळेपाडा संघाचे प्रमुख आधारस्तंभ आणि दुसऱ्या बाजूला देखील अजय पाटील हाकेच्या अंतरावरती गाव आहे बेलवली आणि दूरवरून प्रवास करून आलाय तो ढवळेपाडा संघ वांगणी बदलापूर परिसरातील एक नामवंत संघ लढाई अंबरनाथ विरोधात पनवेल आहे हो टप्पा पडल्यानंतर हलकासा राईज झाला बॉल परंतु गती कमी झाली आय थिंक लेग कटर टाकला असावा अजय पाटीलने ही खेळपट्टी जरी समांतरच आहे असंच म्हणावं लागेल अंदाज बांधणं थोडं कठीण काम आहे 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेत ॲडिशनल कमिशनर ऑफ स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट SID चे ॲडिशनल कमिशनर क्या बात आहे भन्नाट गोलंदाजी बाईकवीर अजय पाटील कडून सन्माननीय सतीशजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे बेलवली गावचे अध्यक्ष त्याचबरोबरीने संतोषजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालंय काशीनाथजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालंय मनपूर्वक स्वागत एकही धाव दिलेली नाहीये ते अजिब बॅकफुटला जाऊन हा फटका खेचलाय स्वागत केले ते पाहुण्यांचं चौकाराने सुनीलच्या बॅटमधून हा चौकार सन्माननीय माजी सरपंच साहेब सतीशजी पाटील यांची नुकताच आमदार चषक ही स्पर्धा संपन्न झाली एकदम दर्जेदार माणूस दिलखुलास माणूस आणि आपल्या गावासाठी सर्वतोपरी देणारा माणूस म्हणजे सतीशजी पाटील साहेब आणि त्यांच्यासमोर संतोषजी पाटील साहेब काशीनाथजी पाटील साहेब देखील उपस्थित झालेत आपलंही स्वागत आहे अजय पाटीलने टाकलेला हा चेंडू पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत पहिले 3 चेंडूंवरती एकही धाव आली नाही निर्धाव चेंडू आले आणि त्यानंतरचा चेंडू बाकफुटला जात असताना सुनील केवणेने चौकार खेचला त्यानंतरचा हा व्हाईट बॉल 4 चेंडू समाप्त झाले धावसंख्या झाली ती 5 षटकांचा हा सामना आहे एकच षटक आहे पॉवर प्लेचं फटका खेचला मिड विकेटला पॉवर जनरेट केले या फटक्यावरती बॉल सीमारेषा पार सुनीलचा षटकार
च्या चेंडूंची त्याची गती कशी आहे, तो टप्पा नक्की कुठे टाकतोय, लेग ब्रेक टाकतोय, ऑफ ब्रेक टाकतोय, गतीने टाकतोय, यॉर्कर टाकतोय, परंतु सर्व लेंथ बॉल आतापर्यंत अजय पाटीलने हाताळलेत आणि हा लेंथ बॉल लवकर पिक केला, मिड विकेटला षटकार खेचला तो सुनील केवणेने. धावसंख्या 11. लास्ट बॉल. फुल टॉस वळवलाय स्क्वेअर लेगला, पिकअप शॉट बाय सुनील केवणे, सिक्सर. संघ आजिवली आयोजित सन्माननीय डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे साहेब, IPS ऑफिसर, SID चे अर्थातच स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे ॲडिशनल कमिशनर म्हणून जे कार्यरत आहे, त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित ही स्पर्धा आणि मंचावरती हे पाहुणे उपस्थित आहेत. सतीशजी पाटील साहेब, माजी उपसरपंच बेलवली ग्रामपंचायत, काशीनाथजी पाटील ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर संतोषजी पाटील आणि बाळारामजी गायकर साहेब भिंगारवाडीचे, ते देखील उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. पहिले 3 चेंडू निर्धाव आले होते, त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती 17 धावा आल्यात. हाच तो क्रिकेटचा खेळ आहे. अजय पाटीलचं षटक असं वाटलं बेलवलीकरांसाठी चांगलं ठरतंय, परंतु शेवटच्या 3 चेंडूंवरती शॉर्ट ऍडजस्टमेंट करत बरोबर फटके खेचले ते सुनील केवनेने. स्ट्रायकर एंडला असेल आता हर्षद. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला बेलवली संघाकडून अभिषेक चोरगे. जास्त वेळ घेऊ नका हे लक्षात असू द्या. आई गावदेवी आजिवली क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा. 17 धावा. सेकंड ओव्हर. लॉफ्ट केलाय समोर, लॉंग ऑफच्या अगदी बाजूने बॉल काढलाय. हर्षदनं देखील सुरुवात केली चौकाराने. 4 धावा. षटकात पगले 3 चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती 17 धावा आणि अभिषेक चोरगेच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय ते हर्षद केवणेने. टोटल झाले 21-21. 4-4 षटकांच्या मॅचेस, परंतु दर्जेदार मॅचेस होत आहेत. वेगवान बॉल आता लॉंग ऑफला थेट फिल्डरच्या हातामध्ये. फिल्डर चेंज केला आणि कामी आलाय. पहिला धक्का जय हनुमान ढवळेपाडा संघाला. 21 वरती पहिला फलंदाज बाद. एक पंचांना म्हणजे सर्वांना सांगू इच्छितो खेळाडूंना की ती जी लाईन आहे, ही लाईन प्लेअर चेंज नो टेन्शन. फक्त तो प्लेअरने ती लाईन जर का ओलांडली आउट झालेल्या बॅटरने आतमध्ये, तर मात्र तुम्हाला पेनल्टी. हे लक्षात असू द्या. सचिन तेच विचारत होता की एक्झॅक्टली लाईन कोणती आहे. चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या 21, परंतु त्यानंतर लगेचच अभिषेक चोरगेने विकेट घेतली. लॉंग ऑफला फटका फसला. तो हर्षद केवणेचा जास्त पॉवर लावू शकला नाही या फटक्यावर. नुकताच मंचावरती सतीशजी पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि सतीश पाटील साहेब म्हटल्यानंतर मी मगाशी देखील उल्लेख केला की आमदार चषक ही स्पर्धा दर्जेदाररित्या संपन्न झाली ती बेलवली गावात आणि आपल्या गावासाठी नकद 2 लाख रुपये त्या स्पर्धेला दिले होते सतीश पाटील साहेबांनी. म्हणूनच मी म्हटलं की एकदम दिलखुलास माणूस आणि आपल्या गावासाठी सर्वोत्तपरी देण्याचं काम सतीश पाटील साहेब यांनी नेहमीच केलंय. काशीनाथजी पाटील साहेब, संतोषजी पाटील, बाळारामजी गायकर साहेब, आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावर. नवीन बॅटर सचिन केवणे. हो, खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. बॉल चालला वाडीश लॉंगॉनला. तोच क्षेत्ररक्षक आहे ज्याने नुकताच कॅच पकडली होती, राकेश म्हात्रे. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 22 वरती 22. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवले आयोजित IPS ऑफिसर सोपं काम नाहीये होणं. ॲडिशनल कमिशनर ऑफ स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट SID
जिचं अगोदर नाव होतं CID, आता SID. 22 धावा. अभिषेक पहिला चेंडू चौकार, त्यानंतर चांगली गोलंदाजी. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक, आणि ते काय झालंय, नॉन स्ट्रायकर एंडला जर का थ्रो आला असता, कारण सचिनला देखील सुनीलला देखील ठाऊक नव्हतं की सचिन धावून आलाय. एकेरी धाव. तुम्हाला सतर्क राहावं लागतं. युद्ध क्रिकेट म्हणजे काय साधा सोपा खेळ नाही. मैदानात डोक्यात सर्व ठिकाणी युद्धासारखंच काम असतं, म्हणून तुम्हाला सतर्क राहावं लागतं. तशी परिस्थिती जगात युद्धाचीच आहे. World War III ची सगळेजण वाट पाहतायत. असं काही करू नका. पत्र्यावरती एखादा दगड जरी पडला आणि तो दगड खाली आला ना, त्याने मोठमोठी टुर्नामेंट दरवर्षी आम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते सतीशभाई पाटील, माजी उपसरपंच गुरुराम पंचायत बेळवली वारदोळी यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय संतोषजी पाटील, समाजसेवक बेळवली यांचा इथे सन्मान केला जाईल. अभिषेक आणखी 2 मिनिटं घेतली तरी चालतील. हा, कारण जीवापेक्षा क्रिकेटही मोठं नाही. संतोषजी पाटील, समाजसेवक बेळवली यांचा इथे सन्मान केला जाईल. दादांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय काशीनाथजी पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य बेळवली वारदोळी यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. दादांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारावा. येस, पाहुण्यांचा सन्मान मुख्य मंचावरती ते संपन्न होतोय. सतीशभाई पाटील यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत. मॅचला पुन्हा सुरुवात. मागे मारलाय सचिनने, फाईन लेगच्या दिशेने हा फटका खेचलाय. मिळतील धावा 4, चौकार 4 धावा.
तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाले विराज 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाची 33 धावसंख्या झाले. मागच्या मॅच मध्ये विजयी झाला तो ऋतुवा 11 जे बाबदेव पाली हा संघ विजयी झाला. पहिल्या मॅच मध्ये श्री विठ्ठल रखुमाई जासई विजयी झालाय. चला मॅच चालू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. आणि चौथा सामना आहे फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधात भूमी अधिरा 11 फणस डोंगरी विरोधात स्कायरा 11 वहाळ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचंय. फणस डोंगरी म्हणजे ओमकारचा संघ, तर स्कायरा 11 वहाल. घनश्याम पाटील आला असाल तर त्वरित टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. 2 ओव्हर मध्ये 33 झाल्यात. गावदेवी बेलवली दोन ओव्हर 33. सूरज सावंत खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेटला पूलचा धमाका. सुनील केवणेचा षटकार. हे दोन्ही बाईक सम्राट खेळाडू आहेत. ढवळेपाडा टीमला गेले कित्येक वर्ष क्रिकेटचं एक मोठं स्वरूप देण्याचं काम केलंय. चला जास्त वेळ घेऊ नका, टाइमच्या बाबतीत अलर्ट राहा हीच एक विनंती असेल सर्वच संघातील खेळाडूंना. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय सूरज सावंतच्या विरोधात. तो ढवळेपाडा संघाच्या सुनील केवणेने आक्रमक रूप धारण केलंय. सध्या तरी गावदेवी बेलवलीच्या विरोधात विराज 11 या नावाने हा संघ मात्र खेळतोय. सचिन मांडे आणि दिनेश पाटील पुरस्कृत हा संघ. कव्हरच्या दिशेनं फटका खेचलाय कार्पेटच्या साहाय्याने आणि तिथेही मिसफिल्ड झाले. चुका होत असताना गावदेवी बेलवली टीम कडून चौकार. तर मागच्या चेंडूवरती षटकार मारला होता सचिनने आणि त्या चेंडूवरती प्रेक्षक रुद्र सतीश गायकर यांनी झेल पकडलाय. तर त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. विनंती आहे रुद्र गायकर आपण मंचावरती या. समोर समोर अगदी स्ट्रेट स्क्रीनच्या दिशेने आक्रमक रूप धारण केलंय ते सुनील केवणेने. षटकार. फलंदाज असा आहे ना की जो ऍडजस्टमेंट करायला लवकर शिकतो. पहिले 3 चेंडू तो निर्धाव खेळलाय. त्याने सर्वतोपरी चाचपणी केली आणि आता तुटून पडलाय. उद्योजक विकी लदगे साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. आणि रुद्र सतीश गायकर, तर मी विनंती करेल सुदर्शन गायकर आणि त्याचबरोबरीने राजेश जाधव पोलीस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्याला पारितोषिक देतो 200 रुपयांचं. 49 झाल्यात ढवळेपाडा संघाच्या. ओ पाय टाकलेला बॉल अपील जोरदार झाली होती. पायाच्याच दिशेने हा बॉल आला होता. अभिषेक त्या ठिकाणी थोडी इंजुरी झाली त्याला. अशी इंजुरी झाल्यानंतर खेळणंही सोपं काम नाहीये. 50 धावा धाव फलकावरती. विराज 11 सचिन मांडे साहेब आणि दिनेश पाटील साहेब पुरस्कृत. स्वर्गीय भास्कर मामा जयवंत मामा तरे जय हनुमान ढवळेपाडा 50 धावा झाल्यात. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. सूरज सावंतच्या विरोधात देखील आक्रमक रूप धारण केले ते दोन्हीही फलंदाजाने. सचिन असेल सुनील असेल. 50 धावा. मागच्याही मॅच मध्ये 70-71चा पाठलाग करायचा होता. पाहूया या मॅच मध्ये टार्गेट कितपत असेल. लेफ्टी बॅटर आला. आता फिल्डिंग मध्ये थोडेफार फेरबदल. कव्हर स्लॅक फिल्डर सेट करण्यात आला. लॉंग ऑफला अभिषेक. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका. जे पाटील आहे मिस्टेक होणार नाही आणि ते सचिन केवणे होते बाद.
जेवढ्या कमी धावा येतील तेवढं चांगलं. आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 4 गोलंदाज 4 ओव्हर आहेत, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाकडे 6 चेंडू आहेत. प्रत्येक गोलंदाजाचा एकच विचार असेल की माझ्या या 6 चेंडूंमध्ये या ओव्हरमध्ये मला जेवढ्या कमी धावा देता येतील तेवढं चांगलं आहे. नवीन फलंदाज मैदानात भूषण बैकर मैदानात दाखल झाला. मधल्या फलीतील आणखी एक आक्रमक फलंदाज जनमान ढवळेपाडा टीमसाठी. धावसंख्या ती मात्र 50, विकेट गेल्या 2. तिसरं षटक सध्या इथे मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सूरज सावंतच्या या षटकातील 50 धावा. हो समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे राकेश मात्रेने टिपला इथे झेल. तिसरा ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू 2 विकेट आल्या आणि धावसंख्या ती 50. धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक मात्र ते मार्गस्थ असेल. यानंतरचा सामना आहे तो फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 वहाल, भूमी अधिरा 11 फणस डोंगरी असा तो संघ खेळणार आहे आज. स्कायरा 11 वाल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. अकरा बॉल 34 वरती खेळतोय तो सुनील. अजय आलाय. फेक होते विकेट किपरच्या दिशेने. अजयला ठाऊक आहे की सुनील जेवढा स्ट्रायकर एंड पासून दूर राहील तेवढं चांगलं. या शेवटच्या षटकात लास्ट ओव्हर मध्ये आलाय तो प्रणित गायकर. शेवटच्या षटकात 4 षटकांचा सामना आहे. झटपट पटापट क्रिकेट पाहायला मिळते. 50वा वाढदिवस आहे उद्या. सन्माननीय IPS ऑफिसर डॉक्टर रवींद्रजी शिसवे साहेब, जे ॲडिशनल कमिशनर आहेत स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे SIDचे. आणि आता धावसंख्या ढवळेपाडा संघाची 51. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या मॅच पासून धावांचा पाऊस पडलाय. काल थोड्या धावा थांबल्या होत्या, परंतु आज धावांचा पाऊस अक्षरशः पाहायला मिळतोय. ताकदवान संघ आहेत. गावदेवी बेलवली याच परिसरातील संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ तालुक्यातून बदलापूर आणि वांगणी यांच्या मधोमध असलेलं आहे गाव ढवलेपाडा. काल 32 धावाही डिफेंड झालेल्या आहेत. म्हणजे आजचं चित्र काही वेगळं या स्पर्धेचं. 51 लॉस ऑफ 3. 5ला बॉल वळवलाय तो फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे. मिस टाइम स्ट्रोक आणि आणखी एक विकेट. मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आले आणि 3 विकेट आल्यात. प्रथमेश केवणे मैदानात दाखल झालाय. भूमी अधिरा 11 फणस डोंगरी आणि स्कायरा 11 वहाळ. दोन्ही टीम कॅप्टन आलाय स्कायरा 11 वहाळ संघाचा. भूमी अधिरा 11 फणस डोंगरी टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण देखील या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर स्कायरा 11 वहाळचा कॅप्टन इथे आलाय, त्याला टॉस विन दिलं जाईल. वेगवान चेंडू. गरज आहे सध्या तरी प्रणित गायकरला, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये सचिन केवणेने माफी असावी सुनील केवणेने सपाटून मार दिलाय. निर्धाव चेंडू टाकलाय. धाव गती कमी करायची आहे. मागच्या मॅच मध्ये 70चा पाठलाग काही अंशी मला असं वाटतंय की एक 5 ते 6 धावांनी कामोठे देखील हरला. आणि मागच्या मॅच मध्ये 7 धावांनी शिवकर देखील संघ पराभूत झाला. तर 70च्या आतमध्ये रोखायचे, 65च्या आत रोखायचे. पॉइंटला मारलाय
परंतु डीपला फिल्डर आहे थेट त्याच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी रोहित पाटीलच्या हातात. प्रथमेश केवणे बाद. एकावन्न धावा आणि हा षटकात आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 4 आणि धावा आल्या ते फक्त 1. पहिल्या चेंडूवरती जी धाव घेतली सिंगल सुनील केवणेने, त्यानंतर त्याला स्ट्राईकच मिळाली नाही. किती महत्वाचं असतं, महत्वाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात आतापर्यंत 35, तो स्ट्राईक विना तडफडतो नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज येत आहेत मोठे फटके मारण्याच्या नादात बाद होत आहेत, परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत. हा फलंदाज तरी अर्थातच सोहम त्याला स्ट्राईक देईल का की स्वतःच आक्रमण करेल. प्रणित गायकरचे हे षटक 4 बॉलमध्ये फक्त 1च दिले. बीट केलंय काय गोलंदाजी केले प्रणित गायकरने. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी जिगर लागतो, जिगर, आणि तो जिकरा दाखवलाय तो शेवटच्या षटकात प्रणित गायकरने. 5 चेंडू फेकले, 2 विकेट घेतल्यात आणि फक्त 1 धाव दिले आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा ठेवलाय तो सुनील केवणेला. 51 वरती 5. 3 ओव्हरमध्ये 50 होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 1च आले आतापर्यंत. शॉर्ट पिच बॉल, बॅटची कडा मागे, शॉर्ट थर्डमॅनला झेल टिपला जातोय. गोलंदाजी आवडली असेल प्रणित गायकरची तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटच्या षटकात आला गोलंदाजीसाठी. इतर गोलंदाजांना सपाटून मार दिला होता तो सुनील केवणेने, परंतु त्याने फक्त दिली 1 धाव, विकेट घेतल्या 3. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 51 आणि आता गावदेवी बेलवली संघाच्या विरोधात धावसंख्येचा पाठलाग करायचे त्यांना. 52 धावसंख्येच्या लक्ष्याचा. थँक्यू. हा होता स्कायरा 11 वहाल संघाचा एक आक्रमक आणि त्याचबरोबरीने कर्णधार. तरी इथे मात्र सन्मान घेतला जाईल. मान्य श्री डॉक्टर रवींद्रजी राऊत शिडूम यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो डॉक्टर यांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. खऱ्या अर्थाने आज मॅचेससाठी दोन्ही डॉक्टरांनी उपस्थिती लाभली, भोईर डॉक्टर आणि राऊत डॉक्टर यांनी. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मान्य श्री डॉक्टर रवींद्रजी राऊत यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय बाळारामजी गायकर भिंगारवाडी यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. बाळारामजी गायकर भिंगारवाडी यांचा इथे सन्मान केला जातोय, त्याने त्याचा स्वीकार करावा. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय नितीनजी गायकर भिंगारवाडी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी नितीन दादा यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा.
नितीनजी गायकर आणि एकनाथजी गायकर तसेच जितेंद्रजी गायकर खऱ्या अर्थाने इथे उपस्थित राहिल्यात त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचा इथे सन्मान इथे केला जातोय. नितीन दादा गायकर यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन नितीन दादा गायकर भिंगारवाडी यांचा इथे सन्मान केला जातोय. पुढचे सन्मान घेतला जातोय एकनाथजी गायकर भिंगारवाडी यांचा इथे सन्मान केला जातोय. एकनाथजी गायकर भिंगारवाडी यांचा इथे सन्मान घेतला जातोय. सचिनजी गायकर या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान घेतला जातोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय जितेंद्रजी गायकर आमचे परम मित्र जितेंद्रजी गायकर यांचा इथे सन्मान केला जातोय. जितू शेटे यांना विनंती असेल MSCB मध्ये कार्यरत असणारं हे व्यक्तिमत्व अगदी दिलदार मनाचा सच्चा प्रामाणिक माणूस आपल्या कामाशी एकनिष्ठ असणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय जितेंद्रजी गायकर भिंगारवाडी यांचा इथे सन्मान घेतला जातोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच दत्तात्रयजी पाटील डॉक्टर दत्तात्रयजी पाटील त्यांचा सन्मान झालेला आहे. तसेच देवेंद्रजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. अजिवली संघाचा स्टार खेळाडू कित्येक वर्ष अजिवली गावासाठी खूप चांगले क्रिकेट ज्यांनी खेळला तो देवेंद्रजी म्हात्रे याचा इथे सन्मान केला जातोय. देवेंद्रजी म्हात्रे यांचा इथे सन्मान घेतला जातोय. 24 चेंडू आणि 52 धावांचा उत्तर कसा रंगेल कोण मॅच जिंकेल एका साईडला आपण पाहतोय बेलवली संघ आणि त्याला 2 हात करत असताना आपण पाहतोय ढवलेपाडा टीम. ऐकूया दुसरं सत्र कसं रंगेल काय घडेल काय बिघडेल ऐकूया आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील सर बेलवली यांना. धन्यवाद गीते सर. काही कमाल राहिले पूर्वार्धामध्ये बरंच काही अनुभवलं बरंच काही पाहिलं. 50 धावा 2.4 2.3 षटकामध्ये होत्या. त्यानंतर फक्त 9 बॉलमध्ये 2 धावा आणि तब्बल 5 विकेट स्वर्गीय जयवंत मामा तरे जवानमान ढवलेपाडा संघानं गमावले आणि इथूनच बेलवली संघानं हा टेम्पो शिफ्ट केला. परंतु हा टेम्पो शिफ्ट करताना उत्तरार्धामध्ये 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच बॉलर मात्र आकाश चोरगे एक चांगला षटकार दाखवतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. शॉर्ट स्क्वेअरला बॉल ट्रॅव्हल होतोय. फेकी झाली तत्पूर्वी मात्र सुखरूपपणे आपला एंड बदललाय. एका रन्सनं धावकर धावा लागल्या त्या 7 धावा. असं वाटलं की कदाचित आज या सामन्यामध्ये उच्चांक होईल. बेलवली संघाच्या खेळाडू कक्षांना विनंती आहे आयोजकाकडून की आपल्या खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची आपण नोंद घ्या. त्याच्यामुळे ही पहिल्यांदा अनाउन्समेंट तुम्हाला येते ही नोंद घ्या तुम्ही सगळ्यांनी. पुढ्यात पडलेला हा बॉल अजय पाटीलसाठी मात्र डॉट बॉल खेळतोय. कदाचित असं वाटलं मयूर पाटील की आज हायस्ट बनेल या सामन्यामध्ये कारण पहिल्या 15 बॉलमध्ये धावफलकावरती 50 धावा होत्या 49 धावा होत्या. त्यानंतर 9 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्या आणि त्याच्यामुळेच मात्र आता लढण्यासाठी सज्ज झालाय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ते मात्र कमालीचा बॉल राहिला. पहिल्या 2 बॉलवर 7 धावा जरूर आल्या परंतु अजय पाटील मात्र लागोपाठचे 2 बॉल डॉट खेळतोय. दोन्ही खेळाडूंच्या नावावरती बाईक आहे. अजय पाटील असेल आकाश चोरगे असेल तर एका बाजूला सचिन केवने त्याच्या नावावरती बाईक आहे. बायकर मॅन सगळे. स्लोवर थोडासा बॉल पुढे टाकलाय. अजय पाटील सलग 3रा डॉट बॉल खेळतोय. लागोपाठ 3 डॉट बॉल. अजय पाटील 22वा प्लेयर बनला की ज्यानं लागोपाठ 3 बॉल डॉट खेळलाय. आणखीन एक चांगला बॉल. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. अपिलामध्ये उत्साह आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि अखेरकार वेल झेज खेत मात्र त्यानं थोडा वेल घेतला विचार केला आणि पंचांचा बोट गेला आकाशाकडे. अजय पाटील 0वरती LBW
आउट. च्या पावलानं आपल्या तंबूकडे परतताना शून्यावरती अजय पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर धूम धडाक्यानं सुरुवात जरूर केली आकाश चोरगेनं, त्यानंतर सिंगल रन घेतली, पण उर्वरित 4 बॉलवर मात्र अजय पाटीलला एकही धाव किंवा स्वतःचं खातं उघडू न येता शेवटच्या बॉलवर मात्र सचिन केवल्यानं आपला क्रिकेटचा क्लास दाखवत बाद केलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा लागल्या त्या 1 बाद 7 धावा. आता मात्र बॉल उरलेत ते 18 आणि जिंकण्यासाठी तब्बल 45 धावांची गरज. 18 बॉल 45 धावा. षटक क्रमांक 1 सचिन केवनेनं काय सुंदररित्या हाताळलंय, ज्यासाठी ओळखला जातो सचिन केवने. ही संघाची ओळख आहे सचिन केवने, आणि त्यानं मात्र त्याच पद्धतीनं बॉल ट्रॅव्हल केले. पहिल्यांदा सुरुवात आकाश चोरगेनं दमदार केली, परंतु त्यानंतर मात्र षटक संपता आपली कमाल सचिन केवनेनं पेश केली. षटक क्रमांक 2 गणेश जाधव, आणखीन एक तेज तर्राज म्हणून ओळख राहिलेला हा खूप कमी वयामध्ये आपल्या संघामध्ये आला, आणि तिथून मात्र एक चांगला पराक्रम दाखवत गणेश जाधवचा खेळ आम्ही अनेक वेळा पाहिलाय. वाईट बॉल, फुल टॉस बॉलवर कदाचित एनकॅच करायचा होता. वाईट बॉल होता. पहिल्यांदा गोलंदाजाला वाटला की रिव्ह्यू घ्यावा, परंतु किपरनं अखेरकार सांगला बाबा थांब, आपल्याकडे एक राहू द्या. डिपॉझिट केलाय बँकेत, तो ठेवला, आणि अखेरकार स्टे ट्यून विथ अंपायर डिसिजन. आणि इथे वाईट बॉलनं सुरुवात करते गणेश जाधव. 8 धावा बोर्डवर लागत आहेत, अजूनही 44 धावांची गरज. 18 बॉल 44. अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा चांगल्या रीतीनं ट्रॅव्हल केलाय बॉलला कव्हर पॉईंटला. रन्स मात्र मिळेल ती फक्त आणि फक्त 1च रन्स. स्लो केला सामना हळूहळू गोलंदाजाने. ही ओळख राहिली आहे. खूप दूरवरचा प्रवास, बदलापूरमधून ढवलेपाडा बिलॉंग करतो, आणि तिथपर्यंतही प्रवास, आणि जवळपास यजमान संघ म्हटला तरी वावगठणा नाही आहे गावदेवी बेलवली संघ. सतीशजी पाटील, संतोषजी पाटील, काशीनाथजी पाटील सामन्याचा आनंद घेताना पाहतो. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं भरतदादा पाटील कायमी संघासोबत असतात. योगेश पाटील हे गावदेवी बेलवली संघाचा खरा ट्रम्प कार्ड आहे, आणि सगळा हुकमेचा एक्का सगळे पत्ते त्यांच्याकडे असतात. ते योगेश पाटील ही सामन्याचा आनंद घेत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून कायम दूर राहणारा हा आना ठाये मात्र प्रयास झाला, आणि इथे तिसऱ्या पंचाकडे वळले. ही रिस्की रनची खरोखर गरज होती का, हे मात्र पाहिलं जाईल. टीम मिटिंग घेऊ नका, निर्णय येईल, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. तत्पूर्वी मात्र पंच निर्णय देतील. पाहिलं जात आहे क्लोज आहे तिकडे. धक धक सगळ्यांनाच होतीये. सूरजची विकेट किती बहुमूल्य आहे हे गावदेवी बेलवली संघालाही अवगत आहे, आणि ढवलेपाडा संघालाही. व्हेरी क्लोज अँगल पाहिला जातोय. ही रिस्की रन्स खरोखर गरजेची होती का, हा प्रश्न स्वतःलाही विचारावा लागेल. ज्याप्रमाणेची ही रिस्क आहे, रिस्क मात्र घेतली जाते, परंतु इथे व्हेरी क्लोज, खूप क्लोज पाहिलं जात आहे, आणि इथे डिस्कशन केलं जाईल, पाहिलं जाईल, आणि ते मात्र डिसिजन देण्यासाठी बराच वेळ घेतला जातोय, कारण एकमेकाकडे पाहिलं जात आहे. आणि तिकडे जी धगधग सुरू आहे ना, ती इथेही जाणवते. खेळाडू कक्षामध्ये धगधग पा, त्यांनाही चांगलं अवगत आहे की नेमकं काय घडलंय. मी नाही सांगितलं अजून,
त्याच्यामुळे डिसिजन मी सांगेल तोच येईल, नॉट आऊट. पंचांनी भलेही सांगितलं, परंतु व्हेरी क्लोज आणि अतिशय योग्य डिसिजन मात्र पंचांचा राहिला इथे. अतिशय उत्तमरित्या ही रिस्की रन्स मात्र घेतली होती सूरज सावंतनं. रन्स मात्र कंप्लीट झाली. पहिल्या 2 बॉलवर 3 धावा आलेत, बोर्डवर धावा लागलेत 10. 16 बॉल 42 धावा. खोलवर टप्प्याची भरधाव वेगाची गोलंदाजी पाहतोय. फक्त दिशा दिली जातीये, दुसरी रनचा प्रयत्न होईल. पुन्हा एकदा इथं कलेक्शन मात्र नाहीये, थोडीशी फेकी खराब आली आणि त्याच्यामुळेच 2 रन्स सिंगलला एनकॅश केले डबलमध्ये. सूरज सावंतनं रिस्क घेतली पुन्हा एकदा. आणि म्हटलं जातं की रिस्क हे तो इश्क आहे, परंतु आजकाल इश्क करायला कुठे रिस्क लागते. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा सगळ्यावरती साधं सोपं गणितं लागली आहेत. आणि आजकाल इश्कची व्याख्या तरी कुठं सरळ राहिली आहे. दररोज नव्यानं होतो. त्याच्यामुळे दररोज नव्यानं होताना त्या प्रेमाची माया ही कमी झाली. परंतु इथे या खेळाची माया कमी होत नाही आहे. या खेळानं दररोज नवी क्रेज दिली आहे. ज्या खेळानं सगळ्यांनाच नवा आनंद दिला आहे. काय बॉल आहे, भरधाव वेगानं. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की मागच्या 4-5 वर्षापूर्वी खूप छोट्या वयामध्ये गणेश जाधवने संघामध्ये पदार्पण केलं आणि तिथपासूनचा इथपर्यंत प्रवास गणेश जाधवचा कमालीचा राहिला आहे. ज्यानं आपल्या पद्धतीनं बॉल हँडल केलं, भरधाव वेगानं बॉल ट्रॅव्हल करायची ही रणनीती राहिली आहे. आणि तीच परिपक्वता आता मात्र घेत गणेश जाधव आकाश चोरगेला डॉट बॉल टाकतोय. गोलंदाजी कमालीची राहिली आहे. धावांचं आव्हान तसं मोठं नाही आहे, तसं आव्हान मोठं नाही आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. या ट्रॉफीच्या दिशेनं भिरकावलाय. वायडेश मिरविकेच्या डोक्यावरून आकाश चोरगे बनतोय हा माझा ब्रँडेड षटकार. एक चांगला फटका आणि इथे मात्र या षटकारानं या गणेश जाधवच्या गोलंदाजीचं पृथक्करण बदललं. धावपळकर धावा लागल्या तब्बल 18 धावा. 13 बॉल 34 धावा. आकाश पवारची अनुपस्थिती, कदाचित अजयनं ती जबाबदारी घ्यायला हवी होती, परंतु आकाश चोरगे मात्र आपल्या खांद्यावर घेताना पाहतो. आणखीन एक चांगला बॉल भरता वेगानं. इथे फेकी कलेक्शन नाही आहे झालं. कव्हर्सला मात्र 30 राडामध्ये कलेक्शन नाही झालं, त्याच्यामुळे मात्र 1 रन्स मिळते शेवटच्या बॉलवर आकाश चोरगेच्या संघाला म्हणजेच गावदी बेलोरी संघाला. आणि एका धावेनं धाबाळकर धावा लागल्या. त्या 19 जिंकण्यासाठी 12 बॉल आणि तब्बल 33 धावा. खूप सुंदर संगीताच्या माध्यमातून संभाजी राजे पेश केले. DJ नितीन तुमचंही विशेष कौतुक. परंतु आजकालची पिढी खऱ्या अर्थानं व्हॅलेंटाईन महिना साजरा करणारी पिढी आहे. परंतु संभाजी महाराजांचा मास कोणाला माहीत आहे का हा प्रश्न सगळ्यांना विचारला जाईल. ज्या छत्रपतींनी स्वराज्यासाठी आपलं प्राण त्यागलं, 40 दिवस अनिर्मित अत्याचार ज्यानं सहन केला, ते संभाजी राजे आणि त्यांचा अनिर्मित अत्याचार, त्या तारका किती नवीन पिढीला माहीत आहेत ना, हा मोठा प्रश्न आहे. पण त्यांना विचारलं ना का व्हॅलेंटाईन डे कधी, तर लगेचच सांगतील फेब्रुवारी म्हणजे आमचाच महिना. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर फुलांचाही आजकाल दिवस यायला लागला आणि त्याच्यामुळेच सगळे दिवस एक साथ जायला लागले. पैशानं कमाल केली आणि पैशानं माणुसकी घालवली. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. पहिला बॉल डॉट खेळतोय. प्रत्येक डॉट बॉलवर प्रेशर क्रिएट होईल बेलोरी संघावर, आकाश चोरगेवर. आकाश पवारची अनुपस्थिती संघाला भासतीये का? कालच्या रजनीमध्ये जवळपास आजच्या दिवसामध्ये टाईम अलर्ट केला जातोय फिल्डिंग करणाऱ्या संघाला. पंचांकडून लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही नोंद घ्या की तुम्हाला 15 मिनिटामध्ये पहिले 3 षटकं टाकायची आहेत. त्याच्यामुळे
वेळेत षटक टाकणं गरजेचं आहे. प्रथमेश केवणे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. अतिशय उत्तम पहिला बॉल ट्रॅव्हल केलाय. रात्रीच गावदेवी बेलर संघ रनरअप राहिला वलभच्या रजनीमध्ये. तो खेळ आठवावा लागेल. काय प्रयास कव्हरला मात्र सुंदर प्रयास. फेकी होतीये पुन्हा एकदा. लागोपाठ मात्र रिस्की रन घेतले जात आहेत आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. सूरज सावंतनं कमालीची रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे. अक्षरशः आकाश चोरगेला त्यानं धावायला लावलंय आणि या 2 धाब्यानं गणित मात्र आता बदलेल. ते गणित राहील. 21 धावा बोर्डवर लागले. जिंकण्यासाठी अजूनही 10 बॉल 31. प्रत्येक बॉलवर 3.1 धाव. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. अजय पाटीलचं स्वस्तामध्ये परतणं, स्वस्तात नाही तर 4 बॉल डॉट खेळून परतणं. फटका चांगला आहे परंतु लॉंग ऑफला शतवर्षक मात्र तयार आहे. मोठी धाव देणार नाहीये. सीमारेषेच्या आत बॉलला रोखलं जाईल आणि हा प्रेशर आणखीन मोठा केला जाईल. एक जुटीने लढलं जात आहे. दूरवरचा प्रवास करत स्वर्गीय जयवंत मामा तरे जयमान धवलेपाडा संघ मात्र नक्षलीबन गावदे बेदूर संघाला चॅलेंज करतोय. असे उत्तमरित्या सुरुवात केली. शेवटचे पूर्वार्धामधले 9 बॉल बेदूर संघाच्या नावी राहिले परंतु इथे मात्र उत्तरार्ध आतापर्यंत तरी आपल्या स्वतःच्या नावावर ढवलेपाडा करत होता परंतु इथे हम भी किसी से कम नहीं असं म्हणत सूरज सावंतनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आकाशाला भेदणारा आणि हवेबरोबर वार्ता करणारा ठोकलाय षटकार. अठ्ठावीस धावा बोर्डवर लागल्या. 8 बॉल 24 धावांची गरज आहे. 8 बॉल 24 धावा. शेवटच्या 9 बॉलमध्ये पूर्वार्धामध्ये ढवलेपाड्याने जे गमावलं ना आता इथे मात्र ढवलेपाड्याला ते कमवायचं आहे आणि शेवटच्या 9 बॉलवर जे गावदेवी बेलर संघाने कमावलं ते कमावलेली प्रॉफिट जर ठेवायचे असेल तर या धावा जमवाव्या लागतील. क्रिकेटमध्ये असंच म्हटलं जातं जमवलेल्या धावा जर तुम्ही दिल्या तर अपयश पदरी येईल परंतु दिलेल्या धावा जर का जमवल्या तर तुमचं यश संपादन केलं जाईल. आयुष्यामध्ये कमवलेला पैसा जर का तुम्ही खरोखर चांगल्या कामी लावला तर यशस्वी होणार परंतु आलेला पैसा जर का उडवलात ना तर मात्र गरिबी अटेल आहे यातील मात्र शंका नाही आहे. परंतु आजकाल पैशाशिवाय कुणाला काहीच कळत नाही. घरातली नातीही पैशानं नष्ट केलीत. आणखीन एक व्हाईट बॉल. प्रेशर क्रिएट झालाय गोलंदाजावर. अंतर दूरचं जरूर आहे. गोलंदाजाची लाईन नेमकी का भरकटली. सूरज सावंतनं दाखवलेल्या एका षटकारानं प्रथमेश केवणेवर प्रेशर क्रिएट झाला, डेव्हलप झाला आणि त्याच्यामुळेच समीकरणात मात्र पाहतोय 8 बॉल 23 धावा. या 2 बॉलवर नेमक्या काय धावा येतील, अंतिम षटकामध्ये नेमकं काय राहील. लेफ्ट आर्मवरती विकेट गोलंदाजी करताना थोडासा प्रेशर पुन्हा एकदा जाणवताना पाहतोय. अतिशय उत्तमरित्या खेळ सुरू आहे. दोन्ही संघ जिगरबाज आहेत. दोघांनाही जिंकायचं आहे. प्रत्येक स्पर्धा आयुष्याची तेच सांगते जिंकायला. क्रिकेटने बरंच काय दिलाय समीर सोमनेसर सगळ्यांनाच. क्रिकेटनं लढायला शिकवलं. क्रिकेटनं हरल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं. क्रिकेटने आतमध्ये शिव्या खायलाही शिकवलं. क्रिकेटने शिव्या खाल्ल्यानंतर शांत कसं राहायचं हेही शिकवलं आणि क्रिकेटनं जिंकल्यानंतर आनंद उत्सव साजरा कसा करायचा हेही शिकवलंय. दररोज काहीतरी शिकवणारी क्रिकेट इथे मात्र शिकवते धडा. झेल मात्र ड्रॉप होतोय. सिंगल रन्स कंप्लीट केली होती. दुसऱ्या रनचा प्रयत्न व्हायला हवा होता. बॉल ड्रॉप झाल्यानंतर मात्र आकाश चोरगे थांबला. 1 रन्स कंप्लीट झाली. डीप कव्हरला एक साधा सोपा झेल सुटलाय. ढवलेपाडा संघ नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये आहे कारण धावांचं अंतर खूप दूरचं राहिलंय परंतु प्रेशर या सामन्यामध्ये बनलाय. प्रेशर कुकरमध्ये हवा भरली आहे. प्रेशर कुकरला खालून आग लावली आहे आणि इथे गणित मात्र बदलली जातील. ती 7 बॉल 22 धावा. 7 बॉल 22. 7 बॉल 22 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला ना तर तब्बल 44 झेल सोडलेत. याची मुख्य कारण काय तर प्रॅक्टिसला हे सगळे खेळाडू कीपरच्या पाठीमागे उभे राहतात. फुलटॉस बॉल स्ट्रेट हिटचा फटका. गणेश जाधव बॉल पर्यंत येतोय. पुन्हा सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय. आणखीन 1 रन्स मात्र घेतली जाते. 2 रन्स कंप्लीट होत आहेत.
तिसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. 2 रन्स कंप्लीट केलेत, त्याच्यामुळे समीकरण आता मात्र राहील 6 बॉल 20 धावा. 6 बॉल 20. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक घेतली आहे. आता रणनीती आखली जाईल, कोणत्या बाजूनं सामना फिरेल. 6 बॉल 20 धावा कमी नाही आव्हान, हे मोठं आव्हान आहे. परंतु पहिल्या सामन्यात निको गोवारीनं काय अफलातून इनिंग खेळली. 6 बॉल 26 धावांची गरज असताना सलग 3 षटकार ठोकले, सामना क्लोज आणला, पराभूत जरूर झाला. पण त्यानंतर शिवकर संघानं जो लढवय्या खेळ दाखवला ना, शिवकर संघाला गरज जवळपास 36 धावांची होती आणि तो सामना शिवकर संघानं 6 धावांनी गमावला. 4 षटकार ओमकारनं ठोकले, त्याच्यामुळे या पूर्वार्धामध्ये षटकार बसतात जरूर, परंतु पराभव अटल राहिलाय. या सगळ्यांच्या वेगळ्या परिस्थितीत जायचं असेल, जर वेगळा इतिहास घडवायचा असेल तर इथून धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र बेलवली संघाच्या फलंदाजांना धावा जोडाव्या लागतील. परंतु इतिहास जर कायम तोच ठेवायचा असेल तर ढवळेपाडा संघाच्या गोलंदाजाला 20 पेक्षा कमी धावा द्याव्या लागतील. बेचाळीस धावा डिपेंड झाल्या, 48 धावा ही क्लोज काउंटर झाल्या, डिपेंड झाल्या. फक्त बोर्ले संघानं 42 धावांचा पाठलाग केला, अन्यथा सगळे सामने डिपेंड झाले. परंतु शेवटचा सामना जो काल झाला, 40+ जो सामना झाला अगोदरचा, त्याच्यामध्ये 42 धावांची गरज असताना पहिल्या 3 षटकामध्ये 20 धावा आणि 22 धावांची गरज असताना शेवटच्या 1 बॉलवर 3 येऊन थांबला. कमालीचा खेळ आहे. पहिलाच बॉल गोलंदाजाचा मात्र खूप बाहेर, वाईट बॉलची सांगता होतीये. गोलंदाज मात्र आपण पाहतोय अक्षय बैकर. अक्षय बैकर, सूरज सावंत ऑन स्ट्राईक. 6 बॉल 20 होत्या, 1 रन्स वाईटची आली. 6 बॉल 19. 6 बॉल 19. काय सामना रंगलाय. अगोटप्याचा बॉल, टाइम नाही झालाय सूरजला. 1च रन्स मात्र मिळेल, 1 रन्सवर समाधान मानेल आणि 1 रन्सवर कदाचित हा अकूट टप्प्याचा बॉल होता. खूप लवकर खेळला आणि त्याच्यामुळेच मात्र धाव मिळते. 1 पट्ट्यात नाही आला, परंतु पट्टा इथे चालत नाही, इथे मात्र टेक्निकच लागेल. आता मात्र आकाश चोरगे ऑन स्ट्राईक. बॉल उरलेत 5. जिंकण्यासाठी 3 षटकारांची गरज. ज्याप्रमाणे प्रॅक्टिसला रोहित खेळताना 8 बॉलमध्ये 3 षटकार मारा, डबल डाव कमवा, 3 षटकार मारा, डबल डाव इथे खेळायला मिळेल. परंतु गोलंदाज मात्र तो धावा देईल का? त्यांनाही दुसरा डाव घ्यायचा आहे, दुसरा डाव घ्यायचा आहे. परंतु जिसमें होगा दम तोही बनेगा बाजीराव सिंगम. हा मात्र आकाश चोरगेची जबाबदारी खांद्यावर घेत आकाश चोरगे उडवतोय. हा या षटकामधला पहिला षटकार. या 11 फणस डोंगरी संघाचे पॅकर निलेशजी पाटील याला विनंती करतो, दादा पण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. भूमी अधिरा 11 फणस डोंगरीचे पॅकर निलेशजी पाटील, आपला विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. 140वा षटकार या स्पर्धेमधला लागलाय, परंतु सामन्यामध्ये आग लागली अक्षरशः. बॉल उरलेत तब्बल 4. 12 धावांची गरज, परंतु पंच 2 हात जमिनीला समांतर करतायत. अवांतरची धाव एक्स्ट्रा येते. नेमकं गोलंदाजांच्या डोक्यात सुरू काय? एक्स्ट्राच्या धावांनीही प्रेशर क्रिएट झाला. 4 बॉल 11. 4 बॉल 11. आकाश चोरगेचं बहरणं सुरू आहे. गुडघा टेक तमाशा देख असं म्हणत असताना मात्र पाहिलं आपण ऑन अ नी झाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. कीपरची रणनीती काहीतरी आखली जातीये आणि कीपर कदाचित चेंज केले जात आहेत. रणनीती आखली जातीये, विचार विनिमय केला जातोय. फार वेळ घेतलं सामन्याला. डॉट खेळलाय बॉल. 3 बॉल 11. 3 बॉल 11.
आकाश पवारची दादागिरी पवार पावर कायम राहिली आहे, परंतु त्याची अनुपस्थिती मात्र संघाला जाणवेल का की आकाश चोरगे या धाबा बरसावेल. बॉल हवेत, नुसती हवा नाही तर हवा ही वेगाने होती आणि त्या हवेच्या विरोधात ठोकलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आकाश चोरग्यानं दिलाय धक्का आणि सांगितलाय हा घ्या आकाश चोरग्याचा ब्रँडेड छक्का. कमालीचा खेळ. पूर्वार्धामध्ये धमाकेदार सुरुवात केली ढवळेपाडा संघानं, परंतु पूर्वार्धाचा उत्तरार्ध थोडासा खराब राहिला ढवळेपाडा संघासाठी. परंतु उत्तरार्धामध्ये चांगली सुरुवात केली ढवळेपाडा संघानं, परंतु उत्तरार्ध मात्र काय कमालीचा करतोय बेलर संघाचा आकाश चोरगे. 2 बॉल कंपल्सरी 5 धावा, 2 बॉल 5 धावा. टाळ्या होऊ द्या मित्रांनो. सामना आवडला असेल तर. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आकाश चोरगेचा बहारदार जणू काही आपल्या अंगणामध्ये झाडांचा वटवृक्ष लावण्याचं काम, धावांचा वटवृक्ष लावण्याचं काम आकाश चोरगे करतोय. धावांचा गुलमोहर आपल्या अंगणामध्ये लावताना आणि उत्तमरित्या धावांसाठी मात्र ही बरसात करताना आपण पाहतोय आकाश चोरगेला. 2 बॉल 5 धावा. गोलंदाज अक्षय बाईकर, स्ट्राईकवर आकाश चोरगे. खेळ कमालीचा रंगलाय. इट्स अ क्लोज काउंटर. उडाया, येतो उडाया. 40 वैयक्तिक धावा ठोकल्या. षटकामध्ये धावा हव्या होत्या तब्बल 20 धावा. 1 बॉल स्पीड ठेवत पुन्हा एकदा बेलवलीच्या या कायरन पोलार्डनं मात्र उडवला. षटकार जी ओळख राहिली आहे ती ओळख दाखवली. आकाश चोरगेचा तो क्लास पुन्हा एकदा आला. कदाचित आज तो बऱ्याच चांगल्या माणसाचा तोंड पाहून आला असेल आणि तो खेळ मात्र कमालीचा राहिला. आणि अजयनं अखेरकार शाबासकी देत तमाम बेलवलीकरांना आकाश चोरगेनं केलं मंत्रमुग्ध. अभिनंदन. परंतु हार्ड लक